Hello students, welcome back to our next lecture on the topic modern electronic communication. What we have seen in the last lecture, do you remember that? What we have seen in the last lecture is simplex, duplex, baseband transmission, modulated transmission, analog communication and digital communication. Do you remember that? What we have seen in the last lecture? Isn't it? So, what is modulation? Just we revise. What is modulation? Modulation is the technique where, yes, carrier signal is added in the original information signal. एक्झाम्पल तुम्हाला दिले होते मी. तुम्हाला जर इथून पुण्याला जायचे असेल तर तुम्ही कसं जाणार? सांगा, कसं जाणार? पाय तर आहेत तुम्हाला जायला, बट यू यूज some another, yes, frequency, that is another vehicle, किंवा तुम्ही कार यूज करू शकता, बस यूज करू शकता. म्हणजे ओरिजिनल सिग्नलमध्ये कॅरियर सिग्नल ॲड केले की तुम्ही लवकर जाणार, फास्ट जाणार. तसंच मॉड्युलेशनसाठी काय असतो, जर सिग्नल लॉंगपर्यंत पाठवायचं असेल, फॉर लॉंग कम्युनिकेशन, लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन, ओरिजिनल सिग्नलमध्ये कॅरियर सिग्नल ॲड होतात, त्याला म्हणायचं मॉड्युलेशन. ठीक आहे. सो मॉड्युलेशन आर ऑफ 3 टाइप्स. 3 टाईपचे मॉड्युलेशन आहेत. फर्स्ट इज ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, सेकंड इज फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन अँड थर्ड इज फेज मॉड्युलेशन. ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशनला शॉर्टकटमध्ये आपण काय सांगतो, AM, दॅट इज AM ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. FM means frequency modulation and PM means the phase modulation. ठीक आहे. आता AM amplitude modulation मध्ये काय होतो, amplitude varies with respect to time. त्याच्यात फक्त amplitude varies होत असते. at that time frequency and phase is constant. कशामध्ये, amplitude modulation मध्ये काय व्हेरी होतो, फक्त amplitude व्हेरी होतो. at that time phase and frequency are constant. आलं लक्षात. तसंच फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशनमध्ये FM मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, FM means frequency modulation in that frequency changes with respect to time where amplitude and phase is constant. Okay. And third type is what, phase modulation. आता तुम्ही सांगा बरं, फेज मॉड्युलेशन मध्ये काय होणार. Yes, come on. Phase modulation is what will be change, phase will be change. Phase changes while amplitude and frequency will remain same. So these are 3 types of modulation that we have to see in detail with waveforms and circuit diagrams. Next we will see later on. So first of all you should know what is modulation. Modulation म्हणजे काय तेवढं माहिती करून घ्या. त्याचे टाइप्स आपल्याला इन डिटेलमध्ये बघायचं आहे. मॉड्युलेशन इज नथिंग बट मॉडिफिकेशन ऑफ ओरिजिनल इन्फॉर्मेशन सिग्नल. ओरिजिनल इन्फॉर्मेशन सिग्नलमध्ये मॉडिफिकेशन करायचं आपल्याला. मॉडिफिकेशन म्हणजेच काय करायचं, त्याच्यात कॅरियर सिग्नल ॲड करायचं आहे. सो मॉड्युलेशन मेक्स द इन्फॉर्मेशन सिग्नल मोर कंपॅटिबल विथ द मीडियम. ओके. Next we will see the multiplexing. What is multiplexing? Multiple म्हणजे काय? Yes, what is multiple? Multiple is nothing but 2 or more than 2 signal. 2 किंवा 2 पेक्षा जास्त multiple म्हणतो आपण. Is called as the multiple. What is multiplexing? What is the process of multiplexing? Multiplexing करणे म्हणजे काय करणे? Multiplexing is the process of allowing 2 or more signals to share the same medium or the channel. एकाच मीडियममधनं किंवा एकाच चॅनलमधनं आपण काय करू शकतो, बरेच सिग्नल एकाच वेळेला सेंड करू शकतो. दॅट इज कॉल्ड एज द मल्टिप्लेक्सिंग. एका वेळेला एकच सिग्नल पाठवलं, परत दुसऱ्या वेळेला दुसरं, थर्ड टाईमला तिसरा सिग्नल, असं पाठवण्यापेक्षा एकाच वेळेला नंबर ऑफ केबल्स एकाच मीडियमला जोडायचं. आपण एका वायरला बरेच वायर्स जोडायचे. मीडियम किंवा चॅनल काय असणार असणार चॅनल म्हणजे काय तुम्हाला माहिती सांगितले मी. व्हॉट इज चॅनल?
इन्फॉर्मेशन घेऊन जाणारा त्याला आपण चॅनल किंवा मीडियम म्हणतो. त्याचे टाईप्स पण सांगितले आहे. मीडियम किंवा चॅनल्स आर ऑफ 3 टाईप्स. कुठले कुठले टाईपचे असतात? वायर असू शकतो, रेडिओ असू शकतो किंवा फायबर ऑप्टिक केबल. हे मीडियम किंवा चॅनल असू शकतो. त्याला आपण नंबर ऑफ सिग्नल सेंड करू शकतो एकाच चॅनल थ्रू एकाच वेळेला. त्याला म्हणायचा मल्टिप्लेक्सिंग. देर आर 3 बेसिक टाईप्स ऑफ मल्टिप्लेक्सिंग. हे आपल्याला सिलेबसमध्ये तुम्हाला दिलेले नाही आहे, बट माहिती असणं गरजेचं आहे, कारण ह्याच्यावरती दुसरे क्वेश्चन्स डिपेंड आहे. म्हणून फक्त मल्टिप्लेक्सिंग शॉर्टकटमध्ये आपण मल्टिप्लेक्सिंग म्हणजे काय ते तेवढंच बघून घ्या, तेवढं समजून घ्या. त्याच्यावरती दुसरे क्वेश्चन्स आहेत. मल्टिप्लेक्सिंग इन डिटेलमध्ये तुमच्या सिलेबसमध्ये आता दिलेलं नाही आहे, बट कम्युनिकेशनमध्ये मल्टिप्लेक्सिंग माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून आपण शॉर्टकटमध्ये मल्टिप्लेक्सिंग म्हणजे काय आणि त्याचे टाईप्स फक्त एवढं स्लाईड बघणार आहे. Multiplexing is the process of allowing 2 or more signals to share the same medium or the channel. लक्षात, एकाच मीडियमकडनं एकाच चॅनल थ्रू आपण नंबर ऑफ सिग्नल एकाच वेळेला पाठवणार आहेत. त्याला म्हणायचा मल्टिप्लेक्सिंग. ओके, सो देर आर 3 टाईप्स ऑफ मल्टिप्लेक्सिंग. फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग, दॅट इज FDM म्हणतो त्याला आपण. टाईम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग, त्यालाच आपण काय म्हणतो TDM. अँड कोड डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग, त्याला आपण म्हणतो CDM. ठीक आहे, एवढंच फक्त लक्षात ठेवा. याच्यावरती जास्त काय विचारलेलं नाही आहे, आपल्या सिलेबसमध्ये ते नाही आहे, बट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून आपण मल्टिप्लेक्सिंग म्हणजे काय तेवढं घेतलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट इज बँडविड्थ. नाव व्हॉट इज बँडविड्थ? बँडविड्थ इज द that portion of electromagnetic spectrum occupied by a signal. आता तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे काय तुम्हाला सांगितलं होतं मी. आपल्याला इन डिटेल पूर्ण क्वेश्चनच आहे त्याच्यावर 4 मार्कासाठी विचारलेलं आहे. व्हॉट डू यू मीन बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम? गिव्ह द रिलेशन बिटवीन फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ. ते इन डिटेल आपल्याला नंतर बघायचं आहे. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे त्यात काय असते तुम्हाला फक्त सांगते मी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये नंबर ऑफ वेव्ज असतात. वेगवेगळ्या वेवला वेगवेगळी फ्रिक्वेन्सी असते. ठराविक डिस्टन्सवरती एक वेव असते, त्याला वेगळा लॅम्बडा असतो. लॅम्बडा म्हणजेच काय, वेवलेंथ असतो. परत जरा डिस्टन्सवरती दुसरी फ्रिक्वेन्सी असते, दुसरा वेवलेंथ असतो. असं नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीज अँड नंबर ऑफ वेवलेंथ्स आर देअर इन द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. तर काय सांगितले बघा, बँडविड्थमध्ये काय होतो? बँडविड्थ इज दॅट पोर्शन. कुठला पोर्शन आहे बँडविड्थ? ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असतात. हे नंबर ऑफ वेव्स जे ते कव्हर होतात त्याला म्हणायचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. अँड व्हॉट इज चॅनल बँडविड्थ? चॅनल बँडविड्थ रेफर्स टू द रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी रिक्वायर्ड टू ट्रान्समिट द डिझायर्ड इन्फॉर्मेशन. काय इन्फॉर्मेशन तुम्ही एखादी पाठवले असेल तर ते इन्फॉर्मेशन कुठल्या रेंजपर्यंत असते, म्हणजे मॅक्झिमम रेंजपासून मिनिमम रेंजपर्यंत जे मधला जे डिस्टन्स असतो त्याला म्हणायचं आपण बँडविड्थ. म्हणजे हायर फ्रिक्वेन्सीपासून लोअर फ्रिक्वेन्सीपर्यंत जे डिस्टन्स असतो दॅट इज कॉल्ड एज द चॅनल बँडविड्थ. और इट इज व्हॉट? चॅनल बँडविड्थ इज रेफर्ड टू द रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी required to transmit the desired information. That is the upper frequency. Suppose upper frequency आपण F2 कन्सिडर केलं असेल आणि लोअर फ्रिक्वेन्सी F1 कन्सिडर केलं असेल तर त्याचा बँडविड्थ काय असणार? डिफरन्स बिटवीन अप्पर फ्रिक्वेन्सी अँड लोअर फ्रिक्वेन्सी. म्हणजे काय असणार? बँडविड्थ म्हणजे BW इज इक्वल टू व्हॉट F2 मायनस F1 म्हणजे हायर फ्रिक्वेन्सी मायनस लोअर फ्रिक्वेन्सी. आलं का लक्षात? What is bandwidth? Bandwidth is that portion of electromagnetic spectrum occupied by the signal. It is the difference between upper and lower frequency limits. Okay. What is bandwidth? BW is equal to F2 minus F1. म्हणजेच काय? Upper frequency limit minus lower frequency limit. It is the that portion. कुठला portion असणार आहे? It is the that portion which covers the range of frequency is called as the bandwidth. Next is what? Electronic communication application. आता आपण सिम्प्लेक्स, डुप्लेक्स, फुल डुप्लेक्स सगळं बघितले. आता सिम्प्लेक्सचे ॲप्लिकेशन्स काय आहेत? ॲप्लिकेशन्स म्हणजे काय? युजेस.
कुठे कुठे यूज होतो सिम्प्लेक्स? पहिल्यांदा सिम्प्लेक्स म्हणजे काय मला सांगा. लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं मी. व्हॉट इज सिम्प्लेक्स? सिम्प्लेक्स इज व्हॉट? येस, कम ऑन. सिम्प्लेक्स इज नथिंग बट द येस वन वे कम्युनिकेशन. वन वे कम्युनिकेशनलाच आपण काय सांगितलेलं आहे? सिम्प्लेक्स. ओके. व्हॉट इज डुप्लेक्स? डुप्लेक्स मीन्स येस टू वे कम्युनिकेशन. सिम्प्लेक्स मीन्स वन वे कम्युनिकेशन. तो कुठे कुठे यूज होतो वन वे कम्युनिकेशन? येस, one way communication or simplex is used in the AM and FM broadcasting. AM म्हणजे काय? AM PM आहे का ते? नाही. मग कुठला AM आहे? AM म्हणजे ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. मग असे सांगितले मी. ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन म्हणजे काय होणार? ॲम्प्लिट्यूड चेंज होणार while frequency and phase will be constant. अँड तसंच FM म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशनमध्ये काय असणार आहे? फ्रिक्वेन्सी चेंज होणार आहे विथ रिस्पेक्ट टू ॲम्प्लिट्यूड अँड फेज. ठीक आहे. तर सिम्प्लेक्स कशामध्ये यूज होतो? AM अँड FM ब्रॉडकास्टिंग. आता ब्रॉड बँड आणि बेस बँड तुम्हाला सांगितलेलं आहे. बेस म्हणजे काय? त्याचा बेस किती परफेक्ट आहे असं म्हणतो आपण. व्हॉट इज बेस? बेस म्हणजे त्याचं ओरिजिनल सिग्नल, त्याला म्हणायचं बेस बँड. And what is broadband? Broadband is used for the long distance communication. त्याला म्हणायचं आपण ब्रॉडबँड. तर AM and FM ब्रॉडकास्टिंग मध्ये काय यूज होतो? सिम्प्लेक्स यूज होतो. ठीक आहे. परत सिम्प्लेक्स कुठे यूज होतो? डिजिटल रेडिओमध्ये. नेक्स्ट TV ब्रॉडकास्टिंगमध्ये. परत कुठे यूज होतो? डिजिटल TV अँड केबल टेलिव्हिजनमध्ये. फॅसिमाइलमध्ये. फॅसिमाइल म्हणजे काय? फॅसिमाइलचं दुसरं नाव फॅक्स मशीन आहे. फॅक्स आपल्याला माहिती आहे, पण फॅसिमाइल माहीत नसेल तर फॅसिमाइल इज नथिंग बट द फॅक्स. फॅक्स इज ऑल्सो वन वे कम्युनिकेशन. नेक्स्ट वायरलेस रिमोट कंट्रोल. रिमोट कंट्रोल इज ऑल्सो द वन वे कम्युनिकेशन. परत कुठे यूज होतो आपण करतो त्याला? पेजिंग सर्व्हिसेसमध्ये. बरं टेलिमेंट्री, रेडिओ एस्ट्रोनॉमर, सर्व्हिलन्स, म्युझिक सर्व्हिसेस अँड इंटरनेट रेडिओ अँड व्हिडिओ. याचे सगळे ऑल दीज आर द ॲप्लिकेशन्स ऑफ व्हॉट? सिम्प्लेक्स कम्युनिकेशन. सिम्प्लेक्स मीन्स वन वे कम्युनिकेशन. हे सगळं काय असणार आहे? वन वे कम्युनिकेशन असणार आहे. ओनली सिग्नल कॅन ट्रान्समिट ॲट अ टाईम. फक्त सिग्नल ट्रान्समिट करू शकतो एकाच वेळेला ट्रान्समीटरकडनं रिसिव्हरकडे. ठीक आहे. इन वन वे, एकाच डायरेक्शनमध्ये वन वे फक्त असणार आहे, त्याला म्हणायचं सिम्प्लेक्स. आणि त्याचे युजेस काय आहेत? त्या ॲप्लिकेशन्स काय काय आहेत? तर AM FM यूज होणार. बाकी सगळे डिजिटल रेडिओमध्ये, TV ब्रॉडकास्टिंग, DTVमध्ये, फॅक्स मशीनमध्ये अँड वायरलेस. ऑल दीज आर द ॲप्लिकेशन्स ऑफ सिम्प्लेक्स. तसंच आता ॲप्लिकेशन ऑफ डुप्लेक्स. डुप्लेक्स म्हणजे काय? येस, व्हॉट इज डुप्लेक्स? अपोजिट ऑफ सिम्प्लेक्स. व्हॉट इज सिम्प्लेक्स? सिम्प्लेक्स इज वन वे. डुप्लेक्स इज बायडायरेक्शनल टू वे कम्युनिकेशन. ॲट अ टाईम आपण ट्रान्समिट पण करू शकतो आणि रिसीव्ह पण करू शकतो. बेस्ट एक्झाम्पल इज व्हॉट? येस, टेलिफोन्स, टू वे रेडिओ, रडारमध्ये, सोनारमध्ये, ॲमेच्युअर रेडिओमध्ये, सिटीजन रेडिओमध्ये, फॅमिली रेडिओ सर्व्हिसेस. द इंटरनेट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ डुप्लेक्स. परत नेटवर्क्समध्ये, हाऊ मेनी टाईप्स ऑफ नेटवर्क्स? लॅनमध्ये, लोकल एरिया नेटवर्क्स, मॅन मीन्स व्हॉट? मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क अँड वाईड एरिया नेटवर्क. ऑल दीज नेटवर्क्समध्ये काय यूज होतो? डुप्लेक्स यूज होतो. लॅनमध्ये काय होणार आहे? लॅनमध्ये लोकल एरिया नेटवर्क असणार आहे. लोकल एरिया म्हणजेच काय असते? इट हॅव द लिमिटेड एरियामध्ये कनेक्शन केलेला असतो, नेटवर्क तयार केलेला असतो. फॉर एक्झाम्पल विदिन अ बिल्डिंग, विदिन अ ऑफिस, विदिन अ लायब्ररी, विदिन अ लॅबॉरेटरी. त्याला म्हणायचं आपण लोकल एरिया नेटवर्क्स. प्रॅक्टिकलला जे आपले कम्प्युटर लॅबला जे सगळे PCs आपण कनेक्ट केलेले आहे तिथे कुठलं कनेक्शन असणार आहे? लॅन कनेक्शन असणार आहे. दॅट इज द लोकल एरिया नेटवर्क्स. नियर अबाउट 10 to 100 PCs आर कनेक्टेड or more than 100 can be connected in the network, local area networks.
So within a building we can communicate with the help of local area network. And what are the mans? Man means human being is not a human being. Man means what? Metropolitan area networks. Its limit is within the city only. सिटीमध्ये जे कनेक्शन्स असतात त्याला म्हणायचा मॅन्स. एक्झाम्पल काय असणार मॅनचा? आपण जे टी व्ही केबल्स बघतो एका वेळेला सगळ्यांच्या टी व्हीवर एकच सिरियल लागलेला असतो, म्हणजे काय होत असतं ते मॅन नेटवर्क्स असतात. ठीक आहे. मॅन म्हणजेच काय? मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. नेक्स्ट इज वॉट? वाईड एरिया नेटवर्क. वाईड एरिया नेटवर्क्स आर वॉट? वॅन्स. वॅन म्हणजेच काय? वाईड एरिया नेटवर्क्स. एक्झाम्पल काय असणार वाईड एरिया नेटवर्कचा? जे तुम्ही यूज करताय सध्या, दॅट इज वॉट? गेस 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 इट. What is the example of wide area network? Simply your internet. You are using this internet, isn't it? So is the best example of what? Wide area network. So these are what? Applications of the duplex. Duplex means when information is in both direction is called as the duplex. Is that clear? Thank you. Today we will stop it here. So you send me the queries. Thank you.